डुबलो तेल याजू वानु पेरी डुबलो ला हाँ 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 है क्या हाँ रोजबा परिसरातील दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाची हालचाल सुरू झाली आहे. मृतदेह नदीतून वाहून नेण्याच्या प्रकारानंतर ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला होता. या समस्याबाबत स्थानिक नागरिकांना दिलासा मिळणार असून स्मशानभूमी आणि पुलासाठी तातडीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या. खात्री रेवाजा तडवी या तरुणानं आत्महत्या केली. त्याचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी नेण्याच्या वेळी नदीला प्रचंड पूर आल्यानं ग्रामस्थ अडचणीत सापडले. जवळपास 2 तास मृतदेह नदीकाठी थांबवावा लागला. शेवटी ग्रामस्थांनी दोरखंडाच्या सहाय्यानं जीव धोक्यात घालून नदी पार केली. हा हृदयद्रावक प्रसंग पाहणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. रोजव्यातील स्वतंत्र स्मशानभूमी नसल्यानं प्रत्येक वेळी नदी पार करावी लागते. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात त्रास कमी जाणवतो, मात्र पावसाळ्यात परिस्थिती गंभीर स्वरूप धारण करते. मृत व्यक्तीच्या शेवटच्या यात्रेला सन्मानानं निरोप देता येत नाही, ही ग्रामस्थांची मोठी खंत आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नितीन वसावे यांनी सरपंच सौ सपना दारासिंग वसावे आणि ग्रामस्थांसह या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे. पुलाचं काम बांधकाम विभागाकडे वर्ग झाल्यास गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. आमदार राजेश पाडवी यांनी स्वतः जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांच्याशी संवाद साधून पर्यायी जागा उपलब्ध करून देत स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय झाल्याचं स्पष्ट केलं. याशिवाय नदी नाले प्रभावित होत असलेल्या गावांसाठी साकवा पूल उभारणी संदर्भात अंदाजपत्रक तयार करून प्रशासनाकडे सादर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं आमदार पाडवी यांच्याकडून सांगण्यात आले. ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज, नंदुरबार.